प्रत्येक वर्षी त्याच उत्साहानं केलं जाणारं लग्न म्हणजे तुळशीचं लग्न. भारताच्या जवळजवळ सर्वच प्रांतामध्ये तुळशीचं वृंदावन हे घरच्या अंगणात असतेच. आपल्या महाराष्ट्राची तर ओळखच अंगणात तुळस आणि शिखरावर कळश अशी आहे. तुळशी विवाह म्हणजे भगवान विष्णू आणि तुळशी यांचा पवित्र विवाह. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. जेव्हा श्री विष्णू चातुर्मास संपल्यावर जागे होतात त्या जागृतीचा उत्सव म्हणजे प्रबोध उत्सव आणि याच दिवशी तुळशी विवाह केला जातो. भगवान विष्णूला तुळशी अतिशय प्रिय आहे म्हणून तुळशीला विष्णुप्रियाही म्हणलं जातं बरं का. आणि तुळशीला लक्ष्मीचे स्वरूपही मानलं जातं. म्हणूनच देव उठणी एकादशीच्या दिवशी विष्णू आणि तुळशीचा विवाह भक्तिभावाने साजरा केला जातो. तुळशीभोवती उसाचा सुंदर मंडप बांधला जातो आणि बाजूला बाळकृष्णाची मूर्ती किंवा शालिग्रामी ठेवली जाते. तुळशी आणि बाळकृष्ण यांच्यामध्ये आंतरपाठ धरून मंगलाष्टकं म्हणली जातात आणि तुळशीचे कन्यादान करून हा पवित्र विवाह सोहळा पार पडतो. आणि हो, तुळशी विवाहानंतरच लग्न सराईचा हंगाम सुरू होतो. पण बरं, प्रत्येक घरात तुळसच का असते आणि इतक्या झाडांपैकी तुळशीलाच अंगणात इतकं विशेष स्थान का दिलं गेलंय ते कमेंट मध्ये नक्की वाचा आणि शेअर करा ही रील आणि सबस्क्राईब करा वेडिंग घरला.